जुन्या पेन्शनवरून संपाचं हत्यार उपसल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलंय आणि कर्मचाऱ्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत संप मागे घेतलाय। बघूया। सदर अहवालावर अंतिम निर्णय येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येईल आणि हा संप उद्यापासून संस्थगित पुढच्या अधिवेशनापर्यंत करण्यात आलेला आहे। जुन्या पेन्शनवर अर्थसंकल्पीय अधिवेशनात सकारात्मक निर्णय घेणार असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप मागे घेतला। बुधवारी सरकारसोबतची बैठक निष्फळ ठरल्यानंतर जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचारी संपावर गेले, पण शिंदेंच्या आवाहनानंतर कर्मचाऱ्यांनी आणखी 4 महिन्यांचा वेळ दिलाय। निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर्थिक व सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे योग्य प्रकारे राखली जाईल या मूळ तत्वावर शासन ठाम आहे। सदर अहवालावर अंतिम निर्णय येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येईल। पुढच्या अधिवेशनात या संबंधातला जो निर्णय आहे तो निर्णय त्या ठिकाणी पारित केला जाईल अशा प्रकारचं लिखित स्वरूपातलं आश्वासन त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि त्यांनी सभागृहाच्या पटलावर हा विषय ठेवल्यामुळे त्याला निश्चित एक वेगळ्या सँटिटी त्या ठिकाणी आलेली आहे आणि हा संप आज म्हणजे उद्या सकाळपासून सर्व कर्मचाऱ्यांनी आपापल्या कामावरती जायचं आहे आणि हा संप उद्यापासून संस्थगित पुढच्या अधिवेशनापर्यंत करण्यात आलेला आहे। जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी जवळपास 6 लाख कर्मचारी संपावर गेले होते। मुंबईत मंत्रालयाबाहेर सरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं। पुण्यात महसूल कर्मचारी संघटनेचे कर्मचारी संपात सहभागी झाले। छत्रपती संभाजीनगरमध्ये संपकरी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शनची मागणी करत घोषणाबाजी केली। अमरावतीत आरोग्य कर्मचारी, जिल्हा परिषद, महसूल अधिकारी आणि शिक्षक आंदोलनात सहभागी झाले। जळगाव जिल्ह्यात सर्वच विभागातील सरकारी कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झाले। कोल्हापुरात मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली गांधी टोप्या घालून आंदोलन केलं। कुठल्याही परिस्थितीमध्ये पेन्शन द्यायची तुम्हालाही माहिती असेल, सभागृहामध्ये देखील मी देवेंद्रांनी सांगितलं। शेवटी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की येणाऱ्या अर्थसंकल्पाच्या पर्यंत आम्ही याबद्दलचा निर्णय 100% घेऊ। अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत सकारात्मक निर्णय घेणार असं मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी वायदा केलाय। म्हणजे 4 महिन्यात जुन्या पेन्शनवर गॅरंटी मिळाल्यानं कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतलाय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।